जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 24,324 वरती। 24,324 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या मार्केटमध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळाली। ठीक आहे, मार्केटमध्ये आज सेलिंगचं प्रेशर जास्त प्रमाणात होतं, पण लोअर लेवलपासून मार्केट रिकवर पण झालेलं होतं। मार्केटमध्ये आजच्या दिवशी सेलिंग पण झाली आणि डे लोपासून मार्केट रिकवर पण झालेलं होतं। आता डेली टाईम फ्रेमवरती मी तुम्हाला काही महत्त्वाचे लेवल सांगत असतो बघा नेहमी। आपलं जे डेली ॲनालिसिस होत असतं त्यामध्ये मी तुम्हाला काही महत्त्वाचे लेवल इथे चार्टवरती दाखवत असतो डेली टाईम फ्रेममध्ये। मग आता ती कोणती महत्त्वाची लेवल होती की मी म्हटलं होतो की त्याच्या खाली गेल्यानंतर मार्केट आपलं वीक होऊ शकतं, त्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं तर मार्केटमध्ये अजून विकनेस येऊ शकते। ती लेवल म्हणजे ही 24,174 ही लेवल मी तुम्हाला म्हटलं होतं, पण मार्केटने आजच्या दिवशी त्याच लेवलवरती सपोर्ट घेतला, तिथूनच मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेला होता। ठीक आहे ना, त्याच्या खाली गेलं नाही मार्केट। हे बघा, कोणताही सपोर्ट असू द्या किंवा रेजिस्टन्स असू द्या, त्या ठिकाणी मार्केटने थांबायला पाहिजे। ठीक आहे, जसं आजच्या दिवशी मोठी कॅन्डल बनली, खाली आली, हा सपोर्ट ब्रेक केला, इथे क्लोज झाला, खाली क्लोज झाला, पुन्हा या ठिकाणी ओपन झालं, मार्केट खाली आलं। या ठिकाणावरून मग मार्केटमध्ये वीकनेस येत असते, पण आजच्या दिवशी मार्केटमध्ये तसं झालं का? नाही झालं। मार्केटने इथूनच रिव्हर्सल दिलेला होता आणि या ठिकाणी जी डेलीची कॅन्डल बनली तिला इथे शॅडो बनली। इथे आपल्याला काय दिसेल? वीक, या ठिकाणी वीक दिसणार। तर हे काय सांगते? वीक आपल्याला काय सांगते की लोअर लेवलपासून मार्केटमध्ये रिकव्हरी झाली। आता टॉपपासून बघूया आपण मार्केटमध्ये किती सेलिंग होती। जर आपण टॉपपासून जर बघितलं मार्केटमध्ये, आजचा हाय जर बघितला ना आपण 24,461चा होता। आजचा हाय जो होता ना 24,461चा हाय होता। खाली बघूया आपण सेलिंग कुठपर्यंत आलेली होती। इथे 320 पॉईंटने मार्केट खाली आलेलं होतं, टॉपपासून कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं होतं। आता अशा वेळेला काय होत असताना बहुतेक जण घाबरत असतात आणि घाबरणं साहजिकच आहे की आपला जो पोर्टफोलिओ आहे, आपण जे स्टॉक बाय केलेले असतात ते सर्व जर रेडमध्ये गेले तर प्रत्येकाला भीती वाटणारच आहे, साहजिकच आहे। जी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट असते, तुमचा पोर्टफोलिओ असतो, तुमचा जो पोर्टफोलिओ असतो, तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट केलेली असते, तो जर रेड होतोय तर भीती वाटण्याची गरज नाही। पण शॉर्ट टर्मसाठी जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉकला बाय करत असतात, एखादा स्टॉक तुमचा 10% पण तुटणार, 15% पण तुटू शकतो, विकनेस आली तर कंटिन्युअसली तो खाली जाऊ शकतो, मग त्या ठिकाणी तुमचा एक स्टॉप लॉस असला पाहिजे। बहुतेक जण एंट्री चुकीची घेत असतात, त्यामुळे योग्य लेवलला बाय करायचं। मी का सांगतो बरं तुम्हाला की टॉपला कोणत्याही स्टॉकला बाय करत जाऊ नका, त्याच्या रिट्रेसमेंटमध्ये बाय करत चला, त्याच्यामध्ये जेव्हा रिव्हर्सल येतो तेव्हा आपल्याला त्याच्यात प्रॉफिट मिळत असतं। एक ट्रेंडिंग स्टॉकमध्ये बहुतेक जण हीच चुकी करताना दिसतात मला बघा, की टॉपला बाय करतात। टॉपला बाय केल्यामुळे काय होत असतं, तुम्ही लॉसमध्ये जातात। अशी सेलिंग जर आली ना एका दिवसाला, चांगले कंपन्यांचे स्टॉक जे असतात ना तुटतात, ते खाली येत असतात, त्यांच्यामध्ये मोठी सेलिंग पण येत असते, सेलिंगचं प्रेशर जास्त येत असतं। ठीक आहे, इंडेक्सच्या बाबतीत काय होत असतं, इंडेक्समध्ये असणारे स्टॉक त्यांच्यामध्ये जेव्हा जास्त सेलिंग यायला लागते, आपला इंडेक्स खाली येत असतो, पुन्हा ते स्टॉक रिकवर व्हायला लागले की आपला इंडेक्स पुन्हा रिकवर होत असतो। ते या ठिकाणी झालेलं होतं बघा, ह्या लेवलपासून इंडेक्समध्ये रिव्हर्सल आलेला होता, म्हणजे 320 पॉईंटने इंडेक्स खाली आलेला होता, तो रिकवर पण झाला। त्याचा क्लोज जर खाली आला असता तर आपण याच्यामध्ये निगेटिव्ह असतो। आजच्या दिवशी क्लोजिंग जर या सपोर्टच्या खाली आली असती तर आपण म्हटलं असतो की आपला इंडेक्स थोडा आता वीक होत आहे, त्याचं कंटिन्युएशन झालं असतं तर मग आपल्याला अजून कन्फर्मेशन या ठिकाणी झालेलं असतं की आता इंडेक्स आपला खाली जातोय। ठीक आहे ना, त्याच्यामध्ये सेलिंग प्रेशर येतं, पण तसं झालं का? नाही झालं। इंडेक्सने पुन्हा वरच्या लेवल गाठल्या, क्लोज जो आला 24,300च्या वरती आलेला आहे। मी तुम्हाला काल पण म्हटलं होतं की जोपर्यंत इंडेक्स 24,174च्या वरती सस्टेन राहणार तोपर्यंत निफ्टी 50 इंडेक्स स्ट्रॉंग असणार आहे। विकनेस ह्या लेवलच्या खाली येणार आहे, या लेवलच्या खाली निफ्टीचं स्ट्रक्चर पण आपल्याला बेंड होताना दिसेल। ठीक आहे ना, एक डबल टॉप फॉर्मेशन बनवून इंडेक्स इथे खाली जाऊ शकतो। मग प्राईसचं जे फॉर्मेशन होतं असतं ते बघितलं पाहिजे तुम्ही। मग स्टॉकमध्ये काम करा किंवा इंडेक्समध्ये काम करा, तुम्हाला ही प्राईस एक्शन समजलीच पाहिजे। आणि इंडेक्समध्ये उतार चढाव येतच असतात। ठीक आहे ना, कोणता इंडेक्स असू द्या किंवा स्टॉक असू द्या, तो कंटिन्युअसली वरती कधी जात नसतो, तो कन्सोलिडेशनमध्ये जाणार, त्याच्यामध्ये थोडंसं रिट्रेसमेंट होणार, थोडी प्रॉफिट बुकिंग येणारच त्याच्यामध्ये, आणि तो नंतर आपल्या ट्रेंडला कंटिन्यू करत असतो। आता प्रत्येक ठिकाणी दिसेल बघा तुम्हाला, इंडेक्समध्ये थोडी सेलिंग आली। आता जसं इथे ही 4 जूनची कॅन्डल होती, तिला सोडूनच द्या, कारण की तिथे थोडा न्यूजचा इम्पॅक्ट होता इलेक्शनचा। ठीक आहे ना, त्यानंतर मार्केटमध्ये रिकव्हरी झाली, थोडं रिट्रेसमेंट, इंडेक्स पुन्हा आपलं वरती गेला। ठीक आहे ना, हे छोटे मोठे चढ उतार जे असतात ना ते मार्केटमध्ये येतच जाणार मित्रांनो। ठीक आहे ना, आपल्याला बघायचं आहे ट्रेंड, आपण ट्रेंडला फॉलो करत असतो। ज्या ठिकाणी आपला ट्रेंड बेंड होणार
त्या ठिकाणी आपण मार्केटमध्ये निगेटिव्ह जाणार, आपण मार्केटमध्ये सेलिंग साईडला जाणार, तोपर्यंत बाय साईडलाच जात असतो आपण. लक्षात आलं ना तुम्हाला? जोपर्यंत ट्रेंड बेंड होत नाही तोपर्यंत आपण त्या ट्रेंडलाच फॉलो करायचं असतं. तर हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल की 24,174 ही मार्केटसाठी असणारी महत्त्वाची लेवल. याच्या खाली मार्केट गेलं तर मार्केटमध्ये विकनेस येणार आणि 24,400च्या वरती मार्केटने सस्टेन व्हायला पाहिजे. म्हणजे ह्या लेवलच्या वरती जर मार्केट सस्टेन जर झालं तर पुन्हा एक अपमूव इथून येऊ शकतो. मग मार्केट पुन्हा 24,500 आणि त्याच्यावरच्या लेवल पण गाठू शकतं इथे. हे ॲनालिसिस आपलं डेलीमध्ये होतं. आता काही महत्त्वाचे लेवल बघू द्या. त्यानंतर इंट्राडेमध्ये इंडेक्स कसा रिकवर झाला, कशी प्राइस ॲक्शन त्यामध्ये बनलेली होती, ते आपण आता 5 मिनिटांमध्ये जाऊन बघू. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांचा टाईम फ्रेम या ठिकाणी ओपन करतो. तर आजच्या दिवशी मार्केट आपलं गॅप अप ओपन झालं आणि पहिल्याच कॅन्डलमध्ये खाली आलेलं होतं. आणि आपण लाईव्हवरती चर्चा पण केली होती की बहुतेक जणांना वाटलेलं असेल की 4 जून रोजी जी कॅन्डल बनली ती आज पण बनू शकते का. बहुतेक जणांना वाटत असते बघा भीती की आता एक मोठी कॅन्डल बनते, याचा अर्थ मार्केटमध्ये मोठी सेलिंग येणार, 1000-1500 पॉईंटने मार्केट तुटणार. तर तसं काही नसतं. आणि मी तुम्हाला म्हटलं पण होतो की इंट्राडेमध्ये ट्रेंड या ठिकाणी कसा बेंड होणार आहे. जसं कालच्या दिवशी आपण हे स्ट्रक्चर बघायचो, या सर्व गोष्टी मी लाईव्हवरती पण एक्सप्लेन केलेल्या होत्या बघा. या ठिकाणी असा ट्रेंड होता. आता हे मार्केट इथं गॅप ओपन होतं आहे, त्यानंतर ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन, बरोबर हे लो मार्केटने काय ब्रेक करायला सुरुवात केली. इथून जे फॉर्मेशन झालेलं होतं ना, हे निगेटिव्ह फॉर्मेशन. प्राईस यायची एका सपोर्ट लेवलला बाउन्स घ्यायची आणि पुन्हा मार्केट शॉर्ट व्हायचं, बाउन्स घ्यायचं आणि पुन्हा शॉर्ट व्हायचं. म्हणजे ह्या जागेवरती प्राईसचं जे फॉर्मेशन झालं त्याला आपण लोअर हाय लोअर लोज असं म्हणत असतो. लोअर हाय लोअर लोज असं फॉर्मेशन या ठिकाणी चार्टवरती आपल्याला दिसलं. मग आपण काय म्हटलो की आजच्या दिवशी मार्केटचा ट्रेंड हा निगेटिव्ह असणार आहे. मार्केटचं स्ट्रक्चर या ठिकाणी निगेटिव्ह होतं आहे. मार्केटचा ट्रेंड आपला निगेटिव्ह म्हणजेच काय, मार्केट आपलं डाऊन ट्रेंडमध्ये असणार. या ठिकाणी मार्केट आपलं डाऊन ट्रेंडमध्ये असणार आणि या ठिकाणी होणारी सेलिंग जास्त होती. ठीक आहे ना. छोटे मोठे पुलबॅक मार्केटमध्ये लागतात, मार्केट पुन्हा शॉर्ट होतं, थोडासा पुलबॅक पुन्हा मार्केट शॉर्ट होतं. अशा प्रकारची प्राइस ॲक्शन या ठिकाणी झालेली होती आणि कंटिन्युअसली मार्केट खाली आलेलं होतं. मार्केटमध्ये जेव्हा सेलिंग येत असते ना ती जास्त प्रमाणात येते. तुम्हाला इथे चार्टवरून समजेल पण बघा की सेलिंग येते जास्त, बाईंग कमी येते. म्हणजे इथे रेड कॅन्डल तुम्हाला मोठमोठ्या दिसत आहे बघा, पण ग्रीन कॅन्डल बनताना दिसत पण नाही. एखादी बनते पुलबॅक कॅन्डल आणि त्यानंतर मार्केट पुन्हा शॉर्ट होत असतं अशा पद्धतीने. मग मार्केटमध्ये सेलिंग केव्हा थांबत असते, मार्केट बॉटम केव्हा बनवत असतं ते पण तुम्हाला ओळखायचं असतं की आता इथे सेलिंग थांबताना दिसते मला, मार्केट या ठिकाणी कॉन्सल्टेशनमध्ये जातं आहे, याचा अर्थ सेलिंग प्रेशर या ठिकाणी ॲब्झॉर्ब होतं आहे. मार्केट या ठिकाणी रिव्हर्सल देऊ शकतं. ठीक आहे ना, रिव्हर्सल, ट्रेंड रिव्हर्सल आपण त्याला म्हणत असतो. मग तुम्हाला काय समजलं इथे, जेव्हा मार्केट इथं खाली आलेलं होतं इथं बाउन्स घेतला आणि मार्केट जवळजवळ 15 ते 20 मिनटं इथं थांबलं आणि आपल्या स्ट्रक्चरला इथे मार्केट चेंज करायला लागलं. या ठिकाणी तुम्हाला दिसेल बघा, हे जे स्ट्रक्चर होतं याला चेंज करायला लागलं. मग आपण इथे अनुमान पण लावलेला होता की जोपर्यंत हे रेजिस्टन्स असतात ते ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टी आपलं स्ट्रक्चर चेंज करणार नाही. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला ह्या लेवल बघायचो 24,300, त्यानंतर 24,236 ह्या लेवल ज्या होत्या सपोर्ट होत्या पहिल्या, बरोबर. त्याच नंतर मार्केटसाठी बनत असतात रेजिस्टन्स. जेव्हा मार्केट मग त्या रेजिस्टन्सला पार करायला लागतं तेव्हा समजायचं की मार्केटमध्ये रिव्हर्सल आलेला आहे इंट्राडेमध्ये. ठीक आहे ना. इथे मार्केटचा ट्रेंड आता बेंड होऊ शकतो, म्हणजेच काय, मार्केट आता वरती जाऊ शकतं. तर तशाच पद्धतीचं मग स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालं. मार्केटने 24,236 हा रेजिस्टन्स पण ब्रेक केला. इथे पण बघा खूप छान प्राइस ॲक्शन झालेली होती, मार्केट वरती गेलेलं होतं. ठीक आहे, एक प्राइस ॲक्शन बनवत मार्केट या ठिकाणी वरती जात होतं. हे बुलिश स्ट्रक्चर असतं मित्रांनो. ठीक आहे ना. इथून मार्केट आपल्याला वरती जाताना दिसलं, कुठपर्यंत गेलं, 24,300 पर्यंत. हा एक रेजिस्टन्स एरिया. ठीक आहे, 24,300. तिथे आपल्याला थोडंसं रिजेक्शन येताना दिसलं, मार्केटमध्ये थोडी सेलिंग पण या ठिकाणी झालेली होती. ज्या ठिकाणावरून मार्केटने ब्रेकआउट दिला होता इथून आणि वरती गेलेलं होतं त्याच लेवलपर्यंत मार्केट येऊन पोहोचलेलं होतं. सपोर्ट रेजिस्टन्स कसे काम करताय बघा, 24,236 पर्यंत मार्केट आलेलं होतं. इथूनच मार्केटने बाउन्स घेतला. मी सांगत असतो ना की जेव्हा एका ट्रेंडला आपण पकडून चालत असतो, समजा मार्केट जर आपलं अप ट्रेंडमध्ये जात आहे, बहुतेक जण काय म्हणतात, तुम्ही पण ऐकत असाल बाकीचे यूट्यूब लाईव्ह सेशन जे चालू असतात बघा, की सपोर्ट ब्रेक झालेला मार्केटला शॉर्ट करा, शॉर्ट करा, शॉर्ट करा म्हणतात ना. बहुतेक जण म्हणत असतात बघा, हा सपोर्ट आहे महत्त्वाचा, ब्रेक झालेला आहे, शॉर्ट करा. नाही, जोपर्यंत कन्फर्मेशन नाही आपल्याला, आपण अप ट्रेंडमध्ये जातो आहे, ताबडतोब त्याला शॉर्ट करायचं नसतं, ट्रेंडला पकडून चालायचं नेहमी. ठीक आहे, असं नाही की एखादी कॅन्डल बनली तिला बघितलं आणि मार्केटला शॉर्ट केलं, नाही, मार्केट असं रिव्हर्सल देऊन टाकतं.
इथे बहुतेक जण पुट बाय करताना दिसतात. मग आपल्याला पुट बाय केली की तुमचे स्टॉपलॉस तिथे हिट होणारच मग असा रिव्हर्सल झाल्यानंतर. ठीक आहे ना, आपण ट्रेंडला फॉलो केलं पाहिजे. पुन्हा हा जो रेजिस्टन्स होता त्याला पण ब्रेक केलेलं होतं. ठीक आहे, इथं थोडासा पुलबॅक घेतला प्राईजने आणि नंतर प्राईस पुन्हा वरतीच गेलेली होती. म्हणजे कशा प्रकारे प्राईसचं स्ट्रक्चर या ठिकाणी बनतं आहे ना तुम्हाला समजेल बघा. इथून मार्केट पुन्हा वरती गेलेलं होतं आणि हा जो रेजिस्टन्स होता 24,300चा त्याच्यावरतीच आपल्याला या ठिकाणी क्लोज येताना दिसला. म्हणजे निफ्टीने लोअर लेवलपासून या ठिकाणी काय रिव्हर्सल दिलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, क्लोज खाली नाही आला निफ्टीचा की कंटिन्युअसली सेलिंग झाली. जो महत्त्वाचा सपोर्ट होता आपला 24,174चा त्याच्या खाली क्लोज दिला असं झालेलं नाही आहे. या डे लोपासून जिथपर्यंत निफ्टी गेलेली होती ना इथून रिव्हर्सल आलेलं आहे मार्केटमध्ये. ते आपल्यासाठी एक चांगलं साईन आहे की अजून प्राईस स्ट्रॉंग आहे, पाहिजे तसं विकनेस नाही आहे मार्केटमध्ये. ठीक आहे ना, जेव्हा मार्केट त्या लेवलच्या खाली ट्रेड करायला लागेल तेव्हा समजायचं की मार्केटमध्ये मोठा विकनेस येतो आहे. नाहीतर इथे काय होणार, उद्याच्या दिवशी पण सेलिंग येऊ शकते 50-100 पॉईंटची, पण 24,174च्या खाली मार्केट जात नाही. बरोबर, पुन्हा बाईंग येते, पुन्हा वरती जात आहे 24,400वरून पुन्हा रिजेक्शन येतं आहे, खाली येतं आहे. म्हणजे काय होणार, तिथे एक कॉन्सोलिडेशनचा झोन तयार होणार अशा पद्धतीचा. आपण डेली टाईम फ्रेममध्ये जर चार्टला बघितलं ना तुम्हाला त्या ठिकाणी असं कॉन्सोलिडेशन झालेलं दिसेल. मार्केटला एखादा ट्रिगर मिळू शकतो मग नंतर, जसं आपलं येणारं बजेट जे असणार आहे, बजेटच्या वेळेला चांगल्या गोष्टी मार्केटमध्ये येणार, चांगल्या न्यूज आपल्याला ऐकायला मिळणार, वेगवेगळे सेक्टर असतात त्यांच्याबद्दल आपल्याला ऐकायला मिळणार. तो मार्केटला ट्रिगर मिळाला की मार्केट पुन्हा चांगली रॅली देऊ शकतं, मग आपलं वरच्या लेवल पुन्हा निफ्टीमध्ये येऊ शकतात. अशा पद्धतीने मार्केटमध्ये काम चालतं. तर ही ॲक्टिव्हिटी आजच्या दिवशी मार्केटमध्ये झालेली होती. मार्केटचा क्लोज थोडा वरती आला, हे आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन. मग आता उद्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या लेवल असतील बरं. मार्केटमध्ये ज्या पण लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत होत्या त्याच आपल्यासाठी या ठिकाणी आता रेजिस्टन्स बनणार. मग जर मार्केट फ्लॅट किंवा थोडं पॉझिटिव्ह जर ओपन झालं म्हणजे 24,300च्या आसपास किंवा 24,340, 50च्या आसपास जर ओपन झालं तर कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. तर मार्केटसाठी पुन्हा पहिला रेजिस्टन्स जो असणार 24,355 हा एक रेजिस्टन्स. त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स म्हणजे 24,384 आणि तिसरा रेजिस्टन्स म्हणजे 24,400. ह्या लेवल मार्केटमध्ये टप्प्याटप्प्यांमध्ये रेजिस्टन्स बनत जाणार. आता मार्केटला जर इथे रिव्हर्सल द्यायचं असेल, हे मार्केट वरती गेलं बरोबर, ह्या लेवलवरती रिजेक्शन आलं, पुन्हा इथून वरती गेलेलं आहे. जर मार्केट पुन्हा ह्या लेवलच्या वरती निघून गेलं इथे तर समजायचं मार्केट झालं आपलं रिव्हर्स. मार्केटमध्ये जो विकनेस आलेला होता तो संपला. मार्केट पुन्हा आपल्या पुढच्या लेवलसाठी तयार होणार. जर हे रेजिस्टन्स ब्रेक करतं आहे तर इथे रिजेक्शन जर आलं तर काही वेळेला काय होतं, मार्केट फ्लॅट किंवा पॉझिटिव्ह ओपन होतं, हे रेजिस्टन्स पार करत नाही. तिथूनच त्याच्यामध्ये सेलिंग यायला लागते आणि दिवसभर मार्केट आपल्याला इथे निगेटिव्ह दिसत असतं. मग ते आपल्यासाठी थोडंसं निगेटिव्ह साईन असणार आहे मार्केटमध्ये की मार्केट वरती जात नाही आहे, सेलिंगचं प्रेशर अजून पण मार्केटमध्ये कंटिन्यू आहे. आणि मार्केटने समजा 24,174 पुन्हा उद्याच्या दिवशी जर ब्रेक केले तर मग मार्केटमध्ये विकनेस येणार, मग आपलं मार्केट वीक होऊ शकतं, त्याच्या खाली ट्रेड करू शकतं. लक्षात घ्यायचं आहे. ही जी लेवल दिसते ना आपल्याला 24,300 ही एक लेवल. इथं बायर सेलरची ॲक्टिव्हिटी आपण बघत असतो की मार्केट फ्लॅट ओपन झालं समजा आणि सुरुवातीलाच ते थोडं खाली आलं. इथे पहिली कॅन्डल बनवतो बघा सकाळच्या वेळेला, तशी पण व्हॉलॅटिलिटी खूप असते पहिल्या 15-20 मिनिटांमध्ये. इथे बनते अशी कॅन्डल पण ती रिव्हर्स होऊन जाते. म्हणजे मार्केट काय करतं, मग पुन्हा डीप मारतं इथे आणि इथून रिव्हर्सल देतं, पण पुन्हा आपल्या डे लोला मग ब्रेकच करत नाही ते. म्हणजे मार्केट इथं आपल्या 24,300च्या सपोर्टला ब्रेक करणार नाही, इथूनच रिव्हर्सल घेणार आणि हे रेजिस्टन्स ब्रेक करत ते वरती जाणार. मग हा आपल्यासाठी काय असू शकतो, एक चांगला रिव्हर्सल आणि मार्केटमध्ये हे पुन्हा बुलिश साईन असणार आपल्यासाठी. मार्केट पुन्हा जर 24,400 वरती जाऊन पोहोचलं, सस्टेन झालं त्या ठिकाणी, तर पुन्हा निफ्टी 24,500साठी तयार. 24,500 म्हणजे ही लेवल पण ब्रेक करू शकतं. तसा आजचा हाय जर बघितला आपण 24,461 आहे, इथपर्यंत मार्केट तर गेलेलंच आहे. म्हणजे आपलं ओपनच तिथे झालेलं होतं, त्या वरच्या लेवल पण ते गाठू शकतं, 24,500ला पण ब्रेक करू शकतं. मोमेंटम मार्केटमध्ये कंटिन्यू राहू शकतो. ठीक आहे. आज बँकिंग सेक्टर जे होतं आपल्याला वीक दिसलं, बँकिंगचा पण सपोर्ट नव्हता आजच्या दिवशी. रिलायन्समध्ये पण सुरुवातीला खूप मोठी सेलिंग झाली, थोडा नंतर रिकवर झालेला होता रिलायन्स पण. ठीक आहे, खूप सारे स्टॉक होते निफ्टी 50मधील पण त्यांचा पण पाहिजे तसा सपोर्ट नव्हता. आता जर बँकिंगमध्ये पुन्हा बाईंग आली, ICICI बँक, SBI, HDFC बँक आणि सोबत रिलायन्स यांच्यामध्ये जर बाईंग झाली तर इंडेक्स पुन्हा रिकवर होताना दिसू शकतो आपल्याला.
वरती जाऊ शकतो इंडेक्स आपला पुन्हा वरती जाऊ शकतो. इंट्राडेमध्ये मार्केटमध्ये विकनेस केव्हा येणार बरं? जेव्हा निफ्टी 24,300च्या खाली ट्रेड करायला लागेल. म्हणजे हा जो सपोर्ट असणार आहे इथं फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप ओपन झालं आणि येऊन पुन्हा मार्केट या सपोर्टला ब्रेक करतं, याच्या खाली ट्रेड करतंय, मग मार्केटमध्ये इथे विकनेस येऊ शकते. मार्केटसाठी पुन्हा मग जे रेजिस्टन्स होते ते सपोर्ट बनणार. जसं इथे मार्केटने बाउन्स घेतला बघा, ही लेवल रेजिस्टन्स होती, ही नंतर सपोर्ट बनली. म्हणजेच 24,236 ही लेवल मार्केटसाठी पुन्हा बनणार सपोर्ट आणि 24,174 ही लेवल पण मार्केटसाठी पुन्हा बनणार सपोर्ट. या लेवल सपोर्टचं काम करतील इथे. हे बघा अशा पद्धतीने इथे दिसतंय तुम्हाला. मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं, हा सपोर्ट ब्रेक करून याच्या खाली ट्रेड करायला लागलं तर ही एक लेवल सपोर्टचं काम करेल. पुन्हा इथे पण नाही थांबलं, इथे पण सेलिंग वाढली तर नंतर मग ही लेवल सपोर्ट बनेल. अशा पद्धतीने हे निगेटिव्ह स्ट्रक्चर या ठिकाणी मग निफ्टीचं बनू शकतं. टप्प्याटप्प्यांमध्ये निफ्टी खाली येताना दिसेल आपल्याला. समजलं का? तर या गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत चला थोडं चार्टवरती. हे बघा तुम्हाला मार्केटचा ट्रेंड पकडता आला पाहिजे. फक्त मार्केटचा ट्रेंड पकडता आला पाहिजे, त्याच्यामध्ये केव्हा रिव्हर्सल होत असतो हे तुम्हाला पकडता आलं पाहिजे. इंट्राडेमध्ये मार्केट दोन्ही साईडने जात असतं. कोणी जर खाली येतं मार्केट, त्याला वाटतं नाही आता रिव्हर्सल देईल, मनाने ते कॉल बाय करून ठेवणार. मार्केट तर खाली येतं आहे, मार्केटचा ट्रेंड तर निगेटिव्ह आहे. बरोबर, मार्केट वरती चाललं, मनामध्ये निगेटिव्ह विचार असतात की मार्केट आता वरती चाललेलं आहे, ते आता खाली येऊ शकतं पुट बाय करणं, पण तुम्ही ट्रेंडला फॉलो करत नाही. मार्केट खाली येतं आहे, पुट बाय केला पाहिजे, तुम्ही कॉल बाय करून ठेवतात का की नाही आता खूप खाली आलेलं आहे, ते आता वरती जाऊ शकतं. आणि इंट्राडेमध्ये खूप ग्लिच येत असतात चार्टमध्ये, अप साईड डाऊन साईड दोन्ही साईडचे मूव्ह येतात. कधी असं होत नाही, एखाद्या दिवसाला होऊ शकतं फक्त असं की मार्केट परफेक्ट आपलं ट्रेंडिंग आहे, एखाद्या दिवसाला होत असतं. नाहीतर मार्केट थोडं वरती जाणं, पुन्हा शॉर्ट होतं, ते खाली येतं किंवा ते रेंज बाउंड होत असतं. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी होते, त्यामुळे इंट्राडेमध्ये पैसा बनत नसतो मित्रांनो. हेच कारण आहे त्याचं. तुम्ही जेव्हा स्टॉकमध्ये पोझिशनली जात असतात, इक्विटीमध्ये स्विंग ट्रेडिंग करत असतात, एखाद्या कंपनीचा स्टॉक पकडला तुम्ही आणि त्यामध्ये जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करायला गेले तर तिथं तुमचं मग प्रॉफिट बनतं. स्विंग ट्रेडिंग केल्यानंतर तुम्ही ट्रेंडला फॉलो करतात, एक ट्रेंडिंग स्टॉक असतो, योग्य लेवलला तुम्हाला मिळाला की तुम्ही त्याला बाय करतात आणि त्या स्विंगला तुम्ही इथे कॅच करत असतात. मग तिथे तुमचं बरोबर प्रॉफिट बनून जातं. मग तिथे एखाद दिवसाला सेलिंग आली तरी चालते. होतच तसं की तुम्ही बाय केला, 2 दिवसानंतर सेलिंग आली, पुन्हा त्याच्यामध्ये बाईंग आली, पण तो स्टॉक तुम्हाला प्रॉफिट देऊनच जातो. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग करणं योग्य असतं, ऑप्शन ट्रेडिंग करायला नको. समजता या गोष्टी तुम्हाला? तर मार्केटमध्ये पैसा बनत जातो मित्रांनो, फक्त तुम्हाला टेक्निकलचा थोडा आधार घ्यावा लागतो. टेक्निकल तुम्हाला आलंच पाहिजे. टेक्निकल जेव्हा येईल तेव्हा तुमचा स्विंग ट्रेडिंगमध्ये पण पैसा बनेल. आता खूप साऱ्या व्यक्ती व्हिडिओ बघतात फक्त की स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे, ताबडतोब त्यांना वाटतं की दुसऱ्या दिवसापासून मी स्विंग ट्रेडिंग केली पाहिजे आणि पैसा बनवला पाहिजे. असं असतं का? नाही. तुम्हाला हे तर समजलं पाहिजे कमीत कमी की मला कोणत्या लेवलला स्टॉकला बाय करायचं आहे, कुठे बाय करायचं आहे, मला हे तर समजलं पाहिजे. मग करा स्विंग ट्रेडिंग. त्यासाठी मग टेक्निकल ॲनालिसिस कसं करायचं स्टॉकचं ते पहिलं तुम्ही शिकलं पाहिजे आणि नंतर मग स्विंग ट्रेडिंग केलं पाहिजे. डायरेक्ट पैसा बनवायला जाऊ नका. तुम्ही जर गेले तर तुम्हाला नुकसानच होऊ शकतं त्या ठिकाणी. तर या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजलेल्या असतील. आणि जेव्हा पण तुम्ही काम करणार, इक्विटीमध्ये काम करा, इंडेक्समध्ये करा, स्टॉपलॉसचा वापर करत चला. स्टॉक मार्केटमध्ये रिस्क नेहमी बनलेली असते बघा. मार्केटमध्ये आपण बुलिश, मार्केट केव्हा पण बिअरिश होऊ शकतं. मार्केट सुप्रीम आहे, 100% ॲनालिसिस आपलं कधी बरोबर नसतं. आपण चुकलो ती रिस्क घेण्यासाठी आपण तयार राहायचं. म्हणजे काय, लॉसेस कमी घ्यायचे फक्त मार्केटमध्ये, मोठे लॉसेस कधी होल्ड करायचे नाही. ठीक आहे, बाहेर पडून जायचं. मग त्यासाठी स्टॉपलॉसचा वापर केला पाहिजे. सिस्टममध्ये आपण स्टॉपलॉस ऑर्डर नक्की लावलीच पाहिजे. ठीक आहे ना, मनामध्ये कधी पकडायचं नाही स्टॉपलॉस. माझ्यामध्ये निफ्टीमध्ये सर्वांना लेवल समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.